समजा माझ्याकडे एक बीम आहे असा या पद्धतीचा, तो बीम कोणत्या पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, दिसतंय का, चेक करा, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, ओके, आणि नाव आहे याचं ए आणि बी, ए आणि बी नाव आहे, आणि याच्यात आहे ना इथे दो असे मुवमेंट लावून ठेवलेत बघा, अशी मुवमेंट आहे आणि अशी मुवमेंट आहे, किती ती 40 किलो न्यूटन इंटू मीटर, तो मुवमेंटचं युनिट काय असतं, किलो न्यूटन इंटू मीटर, आणि इथं लावलेले 50 किलो न्यूटन इंटू मीटर. तुम्हाला उदाहरण समजते का, चेक करा, हे जे आहे इथून तिथवर हे अंतर आहे समजा 2 मीटर, हे अंतर आहे समजा 2 मीटर, आणि हे पण अंतर आहे समजा 2 मीटर. कळाला का एक्झाम्पल सांगा. आता इथं पॉईंट लोड दिलेलं नाही आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला मुवमेंट दिलेली आहे, तो मुवमेंट दिलेली. आता रिॲक्शन काढू आणि एस एफ कॅल्क्युलेशन याचं कसं येतं बारकाईने लक्षात घ्या. तुम्हाला फरक कळतोय का. पॉईंट लोड म्हणजे असा एक पॉईंट लोड असतो ज्याला किलो न्यूटनमध्ये मोजतो मी, पण आता हा पॉईंट लोड नाही आहे, याला आपण किलो न्यूटनमध्ये मोजलेलं नाही आहे, ही एक मुवमेंट आहे. ओके, तर आपण आता पाहिजे स्टेप नंबर 1 करणार. स्टेप नंबर 1 काय आपली, कॅल्क्युलेट रिॲक्शन, कॅल्क्युलेट रिॲक्शन. ओके, रिॲक्शन काढायची. रिॲक्शन काढण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इज इक्वल टू 0, तो इथे उभे राहणार. आता बघा, जेव्हा तुम्ही मुवमेंट काढत होते तो मुवमेंट ही कशामुळे बनते, मुवमेंट ही फोर्समुळे बनते. फोर्समुळे मुवमेंट कशी बनते, फोर्स इंटू डिस्टन्स करून मुवमेंट येते. पण बाळांनो, इथे ऑलरेडी डायरेक्टली मुवमेंट आहे, तर तुम्हाला मुवमेंट इंटू डिस्टन्स करायची गरज नाही आहे, डायरेक्ट मुवमेंट घ्यायची. म्हणजे काय, तर तुम्हाला हे मुवमेंट आहे ना, ही ऑलरेडी मुवमेंट आहे, तो मुवमेंट तुम्हाला काढण्यासाठी फोर्स इंटू डिस्टन्स करावं लागत होतं. बट ऑलरेडी जर का मुवमेंट असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय डिस्टन्स करायची गरज नाही आहे. सो देअर फोर मुवमेंट आहे, तो मुवमेंट डायरेक्ट 40 लिहा. परत 50 म्हणजे 40 इंटू 2 नाही केलं मी, डायरेक्ट 40 लिहिला. प्लस 50 पण त्याच दिशेमध्ये आहेत, तो प्लस 50 ती पण मुवमेंट आहे. तुम्ही म्हणणार की सर 50 प्लस 4 करा, नाही, मुवमेंट डायरेक्टली लिहायची. ओके, तो 40ची मुवमेंट 50ची मुवमेंट झाले. आणि नंतर तुमच्या लक्षामध्ये येईल इथे हे आर बी, इथं हे आर ए. तो आता पुढे कसं होईल, आता हा तर फोर्स आहे, सो देअर फोर आर बी इंटू 6 करेल मी. समजलं की नाही, कारण की टोटल अंतर किती आहे 6. तो आर बी म्हणजे आता बाण आहे ना, काय आता फोर्स आहे, मग फोर्स इंटू मला डिस्टन्स करावं लागेल, या पद्धतीने करावं लागेल. बोला, क्लिअर आहे का. बोला, क्लिअर आहे का, नाही समजलं. इथून पुढे जायचं मला लवकर सांगा, क्लिअर आहे का. चला याला सॉल्व करून बघा. याला सॉल्व जर केलं तर किती आन्सर येते चेक करून सांगा. 90, 40 आणि 50 90, 90 डिवाइड बाय 6 म्हणजे हे झाले 90, हे झाले किती, आर बी इंटू 6 म्हणल्यावरती आर बी किती आला, आर बी आला 15, 15 × 90, 15 किलो न्यूटन, हा झाला आर बी. आता आपण काय करणार, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तुम्ही मला सांगा वरून येणारे बाण कोणते आहेत, बाण म्हणजे उभे बाण म्हणतोय बरं का मी, फोर्स. तुम्ही म्हणणार की सर फोर्स कुठे हो, इथे मुवमेंट आहे. मी तुम्हाला फोर्स विचारतोय, फोर्स नाही आहे, तो वरून येणारा एक बी फोर्स नाही बाळांनो, इथं मुवमेंट आहे. मी तर तुम्हाला फोर्स विचारतोय, तर वरून येणारा फोर्स आहे का, नाही. पण खालून येणारे रिॲक्शन कोणकोणते आहेत, त्या आहेत आर ए प्लस आर बी इज इक्वल टू किती 0. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू किती 0. तो आर ए प्लस आर बी इज इक्वल टू झाला 0. लक्षात आलं का, आर ए प्लस आर बी किती झाला 0. मग तुम्ही म्हणाल की सर आर ए तर ठीक आहे माहीत नाही आपल्याला, पण आर बी किती काढलाय 15, आर बी किती काढलाय 15 इज इक्वल टू 0. याचा अर्थ आर ए इज इक्वल टू किती -15 किलो न्यूटन. तो आर बी आला 15 किलो न्यूटन, आर ए आला -15 किलो न्यूटन. एनीबडी डाऊट, क्लिअर आहे का सांगा. हे बोला लवकर. कोणाला डाऊट आहे सांगा रे. तो इथपर्यंत आलो मी आता, आर ए आर बी करून झालं. आता आपण जाऊया स्टेप नंबर 2 ला. स्टेप नंबर 2 काय, एस एफ कॅल्क्युलेशन. एस एफ कॅल्क्युलेशनसाठी पहिले तो बी ॲज इट इज काढून घ्या. काढला, हा बी ॲज इट इज काढला. इथे लावली मुवमेंट, इथे मुवमेंट लावली 2 मीटर 2 मीटर 2 मीटर, 40 किलो न्यूटन इंटू मीटर ही मुवमेंट आहे ऑलरेडी, 50 किलो न्यूटन इंटू मीटर ही मुवमेंट आहे. हा ए, हा बी, आणि ट्राय करायचा जिथं पॉईंट लोड आहे तिथं पॉईंटचं नाव देऊन द्यायचं सी आणि डी. कोणाला आता चला, तो हा 40 ठीक आहे. आता मी काय करणार, आता तुमच्या लक्षामध्ये येईल बरं का काय, की आपण काय करणार आहे आता, मला एस एफ कॅल्क्युलेशन करायचं. माझा शब्द लक्षात राहू द्यायचा काय,
शेअर फोर्सच्या कॅल्क्युलेशन करत असताना मुवमेंटचा काहीही संबंध नाही, कारण शेअर फोर्सचा अर्थ व्हर्टिकल फोर्स होतो. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करत असताना मुवमेंटचा काहीही संबंध नसतो. शेअर फोर्सचा मिनिंग व्हर्टिकल फोर्स येतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे बघा, याचा अर्थ काय झाला सांगतो. शेअर फोर्स आपण आता एच्या लेफ्टला काढणार म्हणजे इथे, तो इथून जेव्हा इकडे बघणार कोणी नाही आहे म्हणजे हा झाला 0. आर किती काढलाय मी, आर आणलेला आहे -15 आणि आर बी किती काढलाय, आर बी काढलाय मी 15. बरं ठीक आहे, आता आपण एच्या राईटला उभं राहणार. तो शेअर फोर्स एच्या राईटला उभं राहणार मी. किती याला तो, तुम्ही म्हणणार की सर मागचं पहिले घेऊन घ्या, मागचं घेऊन घ्या. आणि तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेला बाण याच्यामध्ये कोण आहे, तो -15 आहे. तुम्हाला -15 करावा लागेल, जे की -15च येईल. ओके, जे की -15 येईल. आता पुढे, आता सी पॉईंटला उभं राहायची गरजच नाही आहे. सी पॉईंटला उभं राहायची गरजच नाही. का बरं, कारण की तिथं फोर्सच नाही. पण तरी बी तुम्ही पॉईंट आहे म्हणून तुम्ही ते कसं करू शकतात, हे बघा दाखवताना असं दाखवायचं. मी आता सी पॉईंटच्या लेफ्टला उभा राहतो. तो शेअर फोर्स सी पॉईंटच्या लेफ्टला उभा राहतो मी. तुमच्या लक्षात येईल की मागची व्हॅल्यू घेऊन टाका सर. तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये कोणी नाही आहे, तो याचा अर्थ ते काही लिहायची गरज नाही आहे, -15च राहील. आता येणार मी आता सीच्या राईटला. तो सीच्या राईटला शेअर फोर्स सीच्या राईटला आलो. तर तुमच्या लक्षात काय येईल बरं का, की मागची व्हॅल्यू घेऊन घ्या सर पहिले. तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये कोणता फोर्स आहे का, फोर्स. मी मुवमेंट नाही बोललो, फोर्स बोललो. तुम्ही म्हणणार की सर नाही इथं मुवमेंट आहे म्हणजे ही काही कामाची नाही आपली, ही काही कामाची नाही आहे. जेवढं आहे तेवढंच राहू द्या, किलो न्यूटन. ठीक आहे, जेवढं आहे तेवढं राहू दिलं. आलं का लक्षात. तर या मुवमेंटचा काही फरक पडला नाही. तर तुम्ही चुकून -40 केलं असतं, इथं उत्तर चुकलं असतं, उत्तर चुकलं असतं. आलं का लक्षात. या मुवमेंटचा काही बी संबंध नाही आहे. सेम डीला पण तसंच करा. शेअर फोर्स डीच्या लेफ्टला, शेअर फोर्स डीच्या लेफ्टला मागची व्हॅल्यू जशी तशी उचलून आणला. तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये कोणी आहे का, नाही. तो हे ॲज इट इज राहील परत. आता या डीच्या राईटला या. तो शेअर फोर्स डीच्या राईटला आलो. तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये परत फोर्स नाही आहे, मुवमेंट आहे. ही मुवमेंट काही कामाची नाही आपल्या. तर याचा अर्थ मागची व्हॅल्यू जशी तशी येईल परत. आलं लक्षात. आता गेलो बीवरती. तो बीच्या आता कुठे उभा राहतोय मी, लेफ्टला. तो शेअर फोर्स बीच्या लेफ्टला उभा राहतो. मागची व्हॅल्यू जशी तशी घेऊन घ्या. तुम्ही मारलेला हा बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये कोण आहे, कोणी नाही आहे. याचा अर्थ हे काय होणार, ॲज इट इज राहील. आता आपण जाणार कुठे, आता आपण बीच्या, आपण शेअर फोर्स बीच्या राईटला बघणार. राईटला काय येईल, मागची व्हॅल्यू जशी तशी उचला आणि तुम्ही मारलेला बाण आणि मागे मारलेल्या बाणमध्ये 15 वरती चाललाय. वरती जाणे म्हणजे 15 पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. बोला. समजलं का नाही सांगा. हो सर. ठीक आहे. आता आपण काय करणार.